नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. सध्या मुलांचे वेकेशन स्टार्ट झालेले आहे, सुट्टी चालू झालेली आहे, त्यामुळे आपलंसुद्धा रुटीन बदललेलं आहे. तर मुलांसोबत माझं बदललेलं रुटीन आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुट्टी स्टार्ट झाली की मुलांना बऱ्याचशा गोष्टी खाव्याशा वाटतात. तर प्रज्ञेलासुद्धा आज पनीर चिल्ली खाण्याचं मन झालं आणि लकीली पनीर थोडंसं होतं घरामध्ये. तर तेलामध्ये छान पनीर परतून घेतलं आधी. त्यानंतर आलं लसूण थोडं ठेचून टाकलं. त्यानंतर त्याचबरोबर थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकल्या. जितकं तिखट पाहिजे तितक्या गरजेनुसार टाकायचं आहेत. हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर थोड्याशा परतल्यानंतर कांदा चॉप करून टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी शिमला मिरचीसुद्धा चॉप केलेली आहे. इथे भाज्या ज्या आहेत ते कमी टाकलेल्या आहेत, कारण प्रज्ञा फार जास्त काही भाज्या त्यातल्या खात नाही. त्यानंतर टोमॅटो सॉस, चिल्ली सॉस, सोया सॉस मिक्स करून छान असं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर थोडंसं पाण्यात मिक्स करून दाटसरपणा येण्यासाठी टाकायचं आहे आणि फायनली तुमचं जे पनीर आहे तर ते टाकायचं आहे आणि छान थोडंसं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर तुमचं पनीर चिल्ली जे आहे ते रेडी होऊन जातं. तर आता सुट्टी स्टार्ट झालेली आहे मुलांची आणि स्कूलचा ट्युशनचा होमवर्क नसतो, परंतु थोडंसं मुलांना बिझी ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर या सुट्टीमध्ये ना मुलं सगळा अभ्यास किंवा ज्या काही गोष्टी असतात ना त्या विसरून जात नाही आणि स्पेशली लहान मुलं जी असतात. तर सध्या प्रज्ञा 4थीला आहे, 4थला आहे. तर आता 5 झाल्यानंतर तो 5थला जाईल आणि आय थिंक आता जे GR वगैरे आलेलं आहे तर त्याच्यानुसार नेक्स्ट इयर मे बी त्याला बोर्ड असणार आहे. सो त्यासाठीची थोडीशी तयारी म्हटलं चला वेकेशनमध्ये स्टार्ट करूया. ज्या गोष्टी त्याच्या थोड्या वीक आहेत तर त्या गोष्टी त्याच्याकडनं करून घेऊया. तर त्यासाठी त्याला मी बसवलेलं आहे आणि मुलांना सुट्टीत खूप कंटाळा करतात, बसायला अजिबात तयार नसतात. पण थोडंसं त्यांना आपण थोडंसं बसवण्याचा प्रयत्न करायचा. तर इथे लोलोलासुद्धा त्याच्यासोबत बिझी केलेलं नाही, तर मग लोलो त्याला बिलकुल काही करून देत नाही आणि त्याच्यासोबत मीसुद्धा माझं यूट्यूबचं काही गोष्टी आहेत त्या करते आणि त्यानंतर थोडंसं रेस्टसुद्धा करणार आहे. आणि इथे बघा लोलो जो आहे तो दरवाजा खोलण्यासाठी धडपडतो आहे. त्यानंतर चहा वगैरे ठेवला, चहा झाला आमचा आणि त्यानंतर मग प्रज्ञा गेला खेळायला आणि आता सध्या उन्हाळा चालू आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक सिक्रेट शेअर करते, ज्यामुळे उन्हामुळे होणारं टॅनिंग जे आहे ते कमी होईल. तर प्रत्येक उन्हाळ्यात ही गोष्ट मी बनवते आणि ही माझ्या एका फ्रेंडनी सांगितलेली आहे. सो इथे मी कॉफी पावडरचा एक पाऊच घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे बेसनचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे असलेली चंदनची पावडर, त्याचबरोबर मुलतानी माती ती घ्यायची आहे 1-1 चमचा आणि थोडीशी आंबे हळद टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही जी पावडर आहे ना फेस वॉशसारखीच वॉश करायचं आहे, चेहऱ्याला लावून नाही ठेवायची. तर आपण फेस वॉश जसा यूज करतो त्याच प्रकारे ही पावडर यूज करून फेस जो आहे आपला तो स्वच्छ करून घ्यायचा आणि दिवसातून 1 वेळा केलात तरी तुम्ही बघू शकाल की याच्यामध्ये किती फरक जाणवतो तुमच्या फेसमध्ये आणि जे काही टॅनिंग वगैरे असतं ना ते निघून जातं. तर नक्की ट्राय करा. आणि मग खूप दिवस झाले होते, डोशाचा जो तवा आहे तो आणून ठेवला होता, तुमच्यासोबत शेअरसुद्धा केला होता, पण त्याचा शुभारंभ काही झाला नव्हता. तर फायनली डोशासाठी जे बॅटर तयार करायचं होतं त्यासाठी सगळ्या गोष्टी भिजवून ठेवल्या होत्या सकाळी आणि म्हटलं चला आता मिक्सरला लावून घेते. तर पोहे थोडेसे बारीक करून घेतले. त्यानंतर डाळ भिजवून ठेवली होती, डाळ उडदाची, त्याचबरोबर तांदूळ आणि थोडीशी चणा डाळ आणि थोडीशी मेथीचे दाणे. तर सगळं मिक्स करून मिक्सरला लावून घेतलेलं आहे. बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे, कारण उद्या डोशाचा प्लॅन आहे. सो त्यामुळे ही सगळी तयारी मी आदल्या रात्री करत आहे. आणि आपण नेहमी ना गोष्टी आणून ठेवतो आणि उद्या करू, आज करू असं होऊन जातं. तर माझ्यासोबतसुद्धा तेच झालं होतं. डोशाचा तवा बऱ्याच दिवस आणून ठेवला होता, पण त्याचा काही शुभारंभ झाला नाही. त्यामुळे फायनली विचार केला. त्यानंतर इथे मिक्सर वगैरे क्लीन करून ठेवला आणि हे बॅटर जे आहे ना तर थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकून, जेणेकरूनच छान असं फर्मेनंट होतं. नाहीतर मग ना इतकं व्यवस्थित होत नाही, लेअरच्या लेअरवरती तशाच राहतात. तर इथे हाताने थोडं मिक्स करून घेतलेलं आहे आणि उद्या सकाळचे छान असे डोसे बनवणार आहे. तर इथे नेक्स्ट मॉर्निंगला बघा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, क्लीन करून तवा आणि छान हाताने असं व्यवस्थित तेल लावून घेणार, याच्यावरती डोसा बनवणार आहे आणि बघूया पहिला डोसा कसा येतो आहे. तर खूप छान आला पहिला डोसा. मला वाटलं नव्हतं की इतका चांगला येईल, पण छान आला आणि
तर इथे तव्यासोबत आलेला जो पलिता आहे लाकडाचा, तर तो मी चेंज करणार आहे कारण तो इतका कम्फर्टेबल वाटत नाही. तर आम्ही याला पलिता म्हणतो. तुम्ही काय म्हणता मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आय होप तुम्हाला आजचा छोटासा बदललेला रुटीनचा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. असेच छान छान व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत राहीन. चला पुन्हा भेटूया एक छानशा व्लॉग सहित.